जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 9.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून आता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे। पिंपळवंडीतील या अमानुष घटनेनंतर राज्य सरकारकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला। या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत। दरम्यान हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे। आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या घटनेनंतर पीडित कुटुंबियांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच पिंपळवंडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले जाईल असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केलं आहे। पिंपळवंडीतील या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हादरला आहे। आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई किती वेगाने होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।